रेडी? हा काय म्हणू मी आता होली? हॅलो गाईज, मी तुमची लाडकी श्री. नाही ते नाही आज म्हणायचं. आमची इथं हा 1 2 3 स्टार्ट. हॅलो हाय, वेलकम टू माय चॅनल. आज आम्ही बनवत आहे पनीरची भाजी. आणि ती कोण बनवणार आहे माहिती आहे का? माझी बहीण. शेफ ऑफ द डे ही बनवणार आहे पनीरची भाजी. आणि माझा भाऊ तुम्हाला दाखवत आहे, जो माझ्या ब्लॉगवर हसत आहे. आणि आता आम्ही सुरुवात करत आहे डायरेक्टली पनीरची भाजी कशी बनवायची. ओके, आता आपण पनीर कापत आहे पहिल्यांदा. शेफ आमची खूप चांगलं पनीर कापते बघा. पहिले पनीर कट करून घ्यायचंय. शेफ बोला काहीतरी कसं करायचंय. आधी आपण पनीर कट करून घेऊ, फ्राय करून घेऊ आणि पुढचं मी तुम्हाला नंतर सांगते. बघा, मी खूप छान बनवते. माझ्या बहिणीपेक्षा बी छान बनवते. असं कोण बोलतंय? खरं का नाही? हो, बरोबर बोलते ही. हा, ह्यो तोच आहे जे पहिले तिच्या जेवणाला म्हणायचा, काकू मी जगतोय का मरतोय पहिले ते बघा. आणि आता तो म्हणतोय आम्ही जर हे पनीर खाऊन जगलो, प्लीज फॉलो अस. स्टार्ट. तर आता पनीर कट करून झाले आहे, तर आता ही बटर करून त्यांना फ्राय करेल. अरे कहना क्या चाहते हो? बटर टाकून. तेच कधी करायचं तुला? डोंट टच, सॉरी डोंट टच युटेन्सिल. बोलतं काय? तिला गाणं लावू आपण. आता इथे पनीर फ्राय होऊ राहिले. आपण याला चांगला फ्राय करून घेऊ हो, मस्त पैकी. एकदम काय त्याच्यात थोडीशी टाकायची मिरची, रेड चिली पावडर, टर्मरिक. चिली पावडर, टर्मरिक. गाईस, याच्यामध्ये मी थोडंसं रेड चिली पावडर आणि हळदी टाकून फ्राय करायचं त्याला. त्यांना मराठी येते. एवढे इंग्लिश झाडायची सवय नाही मला. आपण मराठी माणूस आहे, मराठी माणूस. तर इथे आमचं पनीर झालं आहे. ओहो, कोण आलंय बघा. काय करा, आमचे नाही आणलंय. आहे का नाही? काय कर म्हणा दीदीचं पनीर खायला या म्हणतो. नाही, लास्ट आहे आमचं. इथे पनीर रेडी झालं आहे. आता हे काढ. आज चोरता नाही ना तुला व्हिडिओ मध्ये आमच्या. रुको जरा, सबर करो. आता थोडासा ऑनियन कट करायचा आहे. आणि माझ्या आई नुसती मध्ये 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 करते. आणि हे ब्लॉग मध्ये मी करू शकणार. आणि हे दुसरा एक माणूस आहे जे आम्हाला ना खायलासाठी काही ना काही मागतय. काय पाहिजे तुला? कशाला? इकडे थांब देतो. कशाला? आता आपल्या रेसिपीसाठी आपल्याला टोमॅटो पण लागणार आहे. तर असे टोमॅटो कट करायचे ते. आणि हे परत काहीतरी राहिलंय माझ्या मम्मीचं, म्हणून तो शोधतोय. अरे पोळपट इकडे नाहीये, तिकडच्या साईडनी आहे. आणि हो आमचा काय बोलू शकतो. पोळपट कुठे आहे? दुसरी म्हणती नॉनसेन्स. एक व्लॉग काढायचं म्हणलं किती झंझट असतात गाईज. बघा जरा केवढे शॉर्ट काढतात, मध्ये मध्ये कोणी ना कोणी येते. म्हणजे भाजी नाही बनवायची एकतर. त्यांना काही नाही, त्यांना फक्त तोंड चालवतं. तोंड झाली पाहिजे. तुला काय तोंड एकच. बरं, खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. खाऊन टाक, पूर्ण खाऊन टाक. अजून कोणी राहिला असं तर ते पण काही थोड्या वेळाने मी पण दिसून तिथं तुम्हाला खातो. तुला बी खायचं.
नाही नाही, बनव हे बनवते गाईस, त्याच्यामुळं चेष्टा नाही करायचे. आता टोमॅटो तिने कांदा कट केलेला आहे, टोमॅटो कट करते. पुढची रेसिपी अजून थोडा वेळ. हे बघा, परत पार्ट 2 मध्ये मध्ये येणं. आमचं हे छोटं पिल्लू बटर खातानी. काय खाते तू? कसं आहे? काय खाते सांग ना. घे. हे बघ, अमूल बटर. आता ज्या कढईमध्ये आपण पनीर फ्राय केलं तर त्याचमध्ये थोडंसं ऑइल टाकून कांदा टाकायचा आहे. कांदा फ्राय करायचा आहे. अच्छा ठीक है. तुम्ही आवाज ऐकलाच असं, त्याला वाटतं माझ्या कॅमेऱ्यामध्ये आवाज येत नाही, तर हळूच सांगतोय की गोल्डन फ्राय होऊसपर्यंत, कारण मास्टर शेफ हाय. थोडासा गोल्डन होऊसपर्यंत फ्राय करायचा आहे. तर गाईज असा कांदा ब्राऊन करून घ्यायचा आहे, गोल्डन ब्राऊन. अशा प्रकारे कांदे गोल्डन ब्राऊन झाले आहे. आता दीदी हे काढून घेत आहे. अर्ध्यापेक्षा जास्त आतमध्ये जळले आहेत असं. तुम्ही करू नये. गोल्डन ब्राऊन करायच्या वेळेस थोडं खालून भाजत असतं, म्हणून एवढं काय. तू पोरगा आहे, तुला नाही कळणार. इग्नोर देन गाईज. आता आहे ना, जोपर्यंत कांदा आपला गार होतोय तोपर्यंत हे जे आपण टोमॅटो कापले होते त्यांची मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्यायची आहे. आता टोमॅटो पेस्ट करून झालेला आहे. आता ऑनियनची पेस्ट करायची आहे. थोडं याला गार होऊन द्यायचंय. आम्ही थोडं असं ठेवलं होतं पण ते नाही झालं. आम्ही असंच करतो. आता शेफ जरा खूप जास्त सिरियस आहे, कारण आम्ही खूप वैताग देतोय बॅकग्राऊंड मध्ये. आता जे आपण कांद्याची पेस्ट केली होती ते टाकायचं, थोडं लांबून टाकायचं. नाही, आता आपण हे छानपणे मिक्स करून अद्रक लसूणची पेस्ट टाकली होती आपण थोडी. आता हा आपण थोडासा पनीरचा मसाला टाकणार आहे याच्यामध्ये, ग्रेव्हीचा. आता याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय. आता याच्यामध्ये थोडीशी मिरची टाकायची आहे आपल्या टेस्ट अनुसार. गाईस, ज्याला जेवढं तिखट खायचं त्या हिशोबाने. मग थोडीशी हळद आणि याला चांगलेपणे मिक्स करून घ्यायचंय. असं थोडंसं असं मीठ टाकायचंय. ह्याच्यात आपण पनीर टाकून घ्यायचंय. याच्यामध्ये थोडंसं पाणी पण टाकायचंय आपल्याला. आता आहे ना, थोडासा चिकन मसाला टाकायचा आहे, जेणेकरून अजून थोडासा म्हणजे चांगला टेस्ट येतो. गाईस, थोडीशी भाजी ना थोडा वेळ शिजून द्यायची आहे. थोड्या वेळाने आपण त्याला चेक करू. आता पनीर झालेलं आहे. आता आपण याला गार्निश करणार आहे. थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी अमूल क्रीम. झाली पनीरची भाजी. आणि आमचं मास्टर शेफ. काय म्हणायचं तुम्हाला? किती वेळ लावला तुम्ही पनीर बनवायला? तुझ्यामुळे वेळ लागला ना. माझ्यामुळे नाही लागलाय. बाहेर बसलेले आहेत ना, आणि हे काय का परत हे, आणि अजून एक खाली आहे बाहेर गेलेले, त्यांनी वेळ लावलाय. बोला.
वास तर भारी होते आणि आपण चेक करून पाहू टेस्ट कशी आहे. हे कसं बघतोय. वाव नाईस. एक नंबर. एक नंबर आहे. खरंच एक नंबर आहे का खोटं बोलताय. एक नंबर. ज्ञानदा एक नंबर? काकाला विचार खरं म्हणतात ते का खोटं बोलतात असं ते. कर. एक नंबर. एक नंबर कर. नाही आम्ही रुसलो. मस्त. मास्टर शेफ सांगा लाईक शेअर सबस्क्राईब. कोणाच्या चॅनलला. माझा किती सुद्धा आता बोल. तुम्ही मला हसू दे. आज बघू नका. नाही हाईट येते पण माझी. येते हा गाईस काय म्हणणार? माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हा काय सांगणार आहे बोल. तर जशा प्रकारे काकाने भाजीचा रिव्ह्यू दिला तर तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की ट्राय करून पहा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय. बाय.